आरक्षण मिळवूनचे पोरं शिक्षण गेले किंवा ऑब्जेक्शन घेणार, नोकरी लागलं ऑब्जेक्शन घेणार, तुम्हाला पुरावा म्हणजे आम्हाला असा मित्र का, असा मित्र पाहायचा का मला ठरा तुमच्या लेकराला करणारा मित्र पाहिजे. मित्र ओबीसीचा असावं किंवा हिंदूचा असावं किंवा हिंदूच्या बाहेरच्या धर्माचा असावं, पण स्वतःच्या लेकराप्रमाणे दुसऱ्याचं लेकरू करणारा असावं. माझ्या समाजाचा आई बाबा रात्रंदिवस कष्ट करतात पूर्व अधिकारी व्हावं आणि तुम्ही त्याच्या करून टाकता. म्हणून पुरावा जर होऊ द्यायचा नसला, ओबीसीच्या काही नेत्यांनी जी राव दिली मराठाच्या विरोधात काम करायचं ती बंद करावं. मराठा ओबीसी पुरावा गाव खेळत होऊ शकत आणि आम्ही कधी होऊ देणार नेते सगळं दिसत असलं. मराठा आणि ओबीसी पुरावा निर्माण झाला पाहिजे. खालच्या ओबीसींना सांगतो, गाव खेळातल्या ओबीसीला मराठ्यांना आमचं लेकरं जर नोकरी लागलं किंवा घेऊ नका, पुरावा होणार नाही. आम्हाला आरक्षणाची नोंद निघाली, तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ नका, दुरावा होत नाही, कारण आम्ही तुमच्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही. आपल्या नोंदीवरती आपल्या प्रमाणपत्रावरती ऑब्जेक्शन घेतलं, काय करायचं त्या मित्राचं? मराठा समाजाच्या लेकराचं वाटोळं करणारा मित्र असा कोणता मित्र आहे? आणि ते मित्र तो पार पाडण्यासाठी स्वतःच्या लेकराला तुम्ही फासवर देणार काय? मित्र सांभाळायचा आणि जातीच्या घेऊन स्वतःच्या लेकरा बाळाच्या जीवी तो वाटोळं होऊ द्यायचे असा कोणता मराठा आहे? म्हणजे तो आपल्या ऑब्जेक्शन घेऊन वाटोळं करायला लागला आणि तुम्ही म्हणता दुरावा निर्माण व्हायला लागला. वा, मित्र ठेवण्यासाठी काय जातीचं वाटोळं? मी जातीचा कट्टर आहे आणि मी कट्टर राहणार आहे, मित्र राहण्याच्या तिला खड्यात. असं कसं चालत राव? असं कसं चालत? आमच्या पोराला तो ऑब्जेक्शन ये युट्यूबवर बोलतो काय कोण केलं काय बोलून काय करा तुला आमचे काय बोलायला लागले गाडी